काय झालं? तुमचा चेहरा असा का? गौरीलाच फोन केला होतात ना तुम्ही? मग ती नोकरी सोड म्हणून सांगत होता तिला. हा? काय? कोण? आणि कोण? भांडत होता तिच्याशी. नाही नाही, तुमच्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असेल. बरोबर ऐकलंय मी. कळलं तरी तिकडे काय चाललंय ते. इथं बसून सगळं छान वाटत होतं. संध्याकाळी गौरीचा फोन आला, ते खुश होती बोलताना. घरच्यांकडून लाड करून घेण्यासाठी महिनाभर सुट्टी घेतली असं सांगत होती मला. तो ओरडून बोलत होते तिच्याशी. ती रडत होती. मी त्याला स्पष्ट फोन करून सांगतो, माझ्या गौरी नोकरी केलीच पाहिजे. राहू दे, नका करू फोन. डोकं ठिकाणवर आहे का तुझं? अहो माझी लेक तिथं रडते, मी तर गप्पा बसायचं. तो तिला नोकरी सोडायला सांगतो, मी इथं. तो त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांना सोडवू दे. हा माझ्या मुलीचा प्रश्न आहे. त्या नवरा बायकोचे वाद चाललेत ना, आपण त्यात पडायला नकोय. तू काय बोलतेस कळते का तुला? मी अजिबात चालू देणार नाही. आपले वाद झाले नाही आहेत कधी? अरे झाले आहेत ना, टोकाचे वाद झाले आहेत. तुम्ही सुद्धा आवाज चढवून बोललायत माझ्याशी. मग जरा डोकं शांत झाल्यावर वाद मिटलेत ना. शिवचे बाबूजी आहेत, अम्मा आहे. वेळ पडली तर ते दोघे समजावतील ना शिवला. हा, नका एवढी काळजी करू. तसंही लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. नंतर हवं तर शांतपणे बोला. गौरी कस काय सांभाळणार आहे देव जाणे. बस गौरी जी, अब आप एक शब्द और नहीं बोलेंगे. आपको समझ में नहीं आता क्या? इस घर में बड़ों से बहस नहीं करते. गौरी मुन्ना ठीक कह रहे हैं. अब तुम वही करोगी जो घर के बड़े चाहते हैं, समझी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.